हेलो चेक 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 हेलो चेक चेक थोड़ा सा शांत हेलो 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 चेक 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 हेलो चेक चेक बरं बरं सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतोय का मित्रांनो? आहे मावळ आज तो दिन बनेगा भाई, छोडेगा नाही मैं कदलवणार. त्यासाठीच गोवागरवरून इथं आलोय, त्यासाठी तर आलोय. बरं बरं जर मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर आवर्जून सांगा. या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय या शक्तितुऱ्याचा ठाण्या वाघ ज्यांच्याकडे बघून आम्ही ही कला जोपासली. हा शक्तितुरा शिकलो घडलो त्या माझ्या गुरु समान असणाऱ्या रायगड भूषण कैलासवासी तुरेवाले शाहीर रामचंद्र घाणेकर यांना, त्याचप्रमाणे जणू माझ्या कोकण गावचे पालशेज गावचे कैलासवासी कोकण भूषण तुरेवाले शाहीर सुधाकर गावणकर बुवा यांना देखील आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय. सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर फक्त 1 मिनिट उभं राहायचंय आणि आपण श्रद्धांजली अर्पण करायचंय. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, उंदीर मामा की. आता कशी जरा कार्यक्रमाला मजा वाटते आहे ना. सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय तुरेवाले शाहीर विकासजी लांबुरे बुवा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन माझा प्रश्न घेऊन जायचंय, तुमचा विषय द्यायचा आहे. धन्यवाद. झुळूक वाऱ्याची आली रे येऊन, कोवळी सोनापुले साजण स्पर्शाची जाणीव घेऊन भाळले मन खुळे. झुळूक वाऱ्याची आली रे येऊन, कोवळी सोनापुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. या वेळाचे हो या वेळाचे नाच रे भाव विरो रे मेलीने शकुडाच्या फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले. आणि या ठिकाणी हे रसिक राजा तुमच्या चरणावरती हे कवन ठेवतोय, पुष्प ठेवतोय. म्हणायचे काय बघा. तुझ्या सहवासात श्वासात ध्यासात हृदयात जपतो तुला. नित्याने मानान प्रेमान रंगणी स्मरतो तुला.
मोजमाप पाठी थाप नामोजमाप पाठी थाप या कलेचा लाविला छंद आनंद हे रसिका कळले रे तुला जुळले रे कर माझे जुळले रे जुळले रे कर माझे जुळले रे कलेचा दाता सुख करता दुःख हरता बाप्पा श्री गजाननाला त्रिवार वंदन करून या रंगभूमीला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचा राजदैवत राजे शिवछत्रपती महाराजांना त्रिवार वंदन करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून अखंड महाराष्ट्राचा राजदैवत सरसेनापती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू आनंद दिघे साहेबांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबईच्या चरणी नतमस्तक हो. माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई व्याघ्रामरी मातेच्या चरणी नतमस्तक हो. आजच्या या कार्यक्रमाचे यजमान कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री नूतन ज्ञानेश्वर नृत्य कला पथक मी शाहीर सुयोग सुरेश पारकर मुक्काम पोस्ट तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री सुनताई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीने जमलेल्या माझ्या तमाम नाचप्रेमी कलाप्रेमी मायबाप रसिकांना शाही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. मित्रांनो, या
या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आमचे विवेक दादा मांडवकर, सचिन माधव, सुशांत मोरे, मंदार कानाडे आणि अंकुश सकपाळ या 5 मित्रांनी मिळून हे आयोजन केलं आहे. आणि म्हणायला गेलं तरी साधी गोष्ट नाही मित्रांनो, कारण या माझ्या 5 पांडवांनी आज हाऊसफुलचा 90% माझा हा थिएटर फुल करून दाखवला. एकदा जोरदार टाळ्या होऊन दे. कारण कोकणकरांची खासियत आहे, एकदा मनावर घेतलं आहे ना, एकदा मनावर घेतलं की ते पार पडल्याशिवाय आमचं कोकणकर काय गप्प बसत नाही. म्हणून सांगतो. आणि खरोखरच आज मित्रांनो एक आनंदाची सांगायची गोष्ट म्हणजे हे यांचं पहिलंच आयोजन आहे. या 5 मित्रांनी हे पहिलंच आयोजन केलंय आणि आज जवळपास 8 वर्षाने या रंगभूमीवर मी हा पहिला शो करतोय. 8 वर्षांनी मित्रांनो, हे चांगलं एक सांगण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि म्हणून आज रसिको तुम्ही या मंडळावर विश्वास ठेवून, आम्हा दोन्ही शाळेवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी हा 90% हॉल फुल केला, त्यासाठी खरोखर तुमचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे मित्रा या ठिकाणी बघा ही सेवा पुढे नेण्यासाठी माझ्या सोबतीला साथ करताय ढोलकीवाले माझा सख्खा भाऊ, गुहागर तालुक्यातील नामवंत ढोलकीपट्टू म्हणून त्यांची ओळख आहे, ढोलकीपट्टू यश पानकर. त्याप्रमाणे ढोलकला साथ करताय चिपळूणची शान, ज्यांची ढोलकी वाजते पण बोलते असे माझे मित्र साहिलदादा केळकर. त्याप्रमाणे बँजो मास्टरला आहेत गुरुनाथदादा धामनसकर, कीबोर्डला आहे दादा चव्हाण. त्याचप्रमाणे ऑक्टोबरला साथ करतायत वेदांतदा पवार. आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत सावंत गडशी सावंतचे सर्व त्यांचे सर्व सहकारी. प्रथम दादा गडशी यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे माझ्या सर्व कोळस मंडळी, शैलीवादक, झांजवादक, पुढ्यात आमचं आप्पा कुठं आहे, खास गोवावरनं आलाय गोवागर. हा आप्पा घेऊन आप्पाला कसा खप्पा देतो बघा आहे ना, यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमाला मित्रांनो या ठिकाणी काही जण शाहिरी वर्ग उपस्थित आहेत. त्यामध्ये माझे गुरुबंधू आदित्य दादा खांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कैलासवासी सुधाकर तुपट माऊली त्यांचे चिरंजीव, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या कलाशास्त्रात त्यांनी पदार्पण केलंय ते रोहित दादा तुपट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स बरेचसे कॅमेरे लागले, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. कारण मी नवीन आहे हा ना, मी नाव आहे पण तुम्ही या ठिकाणी छावा होऊन जाणार, यात काही वाद नाही. हा तरी या ठिकाणी बघा ही मुंबई नगरी आहे. मुंबई नगरी म्हटलं की वेळेला महत्व पाहिजे आहे ना, एक माणसाला किंमत कमी द्या पण वेळेला महत्व पाहिजे. म्हणून थोडक्यात सर्वांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं आदरणीय सन्माननीय प्रमोददादा घुमे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या गवळणीने मित्रांनो मला नावारूपात आणलं त्या गवळणीचे गीतकार सचिन दादा आगळे हे या ठिकाणी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांचा आशीर्वाद हा नेहमी माझ्या पाठीशी असतो. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी गुरु माऊली नामदेव मोरकर माऊली, त्याचप्रमाणे नारायण चापडे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण माझ्या समाज मंदिर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष माझे आधारस्तंभ ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात, ते आदरणीय वसंतदादा गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या गावावरून माझा मित्र परिवार आला आहे. त्याचप्रमाणे काही जणांचे मित्रांनो मेसेजद्वारे मला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना देखील मी सर्वांना मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी बघा मित्रांनो माझ्या मते राजीव स्टार क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आहेत. आवाज येतोय काय? तर आवाज येऊ दे. ते देखील आलेले आहेत, त्यांचा देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझा मित्र रुपेश गावडे, शुभम गोळे असतील, त्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. त्यात आता राहिले कोण? माझे प्रतिस्पर्धी शाहीर, शब्दांचे जादूगार, सन्माननीय आदरणीय विकासजी लांबरे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व संगीतकार, त्यांचा सर्व संच या सर्वांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या पहिल्या वरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो
या रंगमंचावर मगाशीच बोललो की जवळजवळ 8 वर्षांनी मी पहिला कार्यक्रम करतोय. थोडीफार काय जर चूक झाली तर मोठ्या मनाची पत्रात घ्याल अशी आशा करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, बहुमोल असा हा जन्म दिला, त्या माझ्या आईच्या चरणावरती, त्या आपल्या आईच्या चरणावरती मी हे स्तवन अर्पण करतो. कारण बघा, लहानपणी आपल्या आईशी हातावर 5 रुपये जरी 5 रुपये तरी आपण सगळ्यात श्रीमंत माणूस समजायचो. पण आज खिशात पैसा आहे ना, पण आई जवळ नाही, हे दुःख आहे, ही शोककला आहे. म्हणून बघा, कारण जर आजच्या काळात जर कोणी सुखी असेल तर तो पंढरीचा वारकरी आणि माझा शेतात राबणारा शेतकरी असेल. कारण त्यांचे आई वडील त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणूनच ईश्वराचं रूप ज्याच्यामध्ये मी पाहतो त्या माझ्या आईच्या चरणावरती हे स्तवन म्हणतोय. म्हणायचे काय ते काय. देवाधिदेवांमध्ये मी रूप तुझेच पाहतो, किमया तुझी न्यारी ज्ञानात सांगतो. अगं सदैव उपकारांचा मी ऋणीच राहतो, आणि तुझ्या चरणासी आई हा माझा देह मी वाहतो. म्हणून म्हणायचं काय बघा, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. अगं 9 महिने या लेकराला तू उदरात वाढवलं, त्या माझ्या आईला काय म्हणतो, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. तुझ्या कसे मी फेडावे, ते ऋण उपकारांचे आई तुझ्या, अगं कसे मी फेडावे. तुझ्या पोटी आई या लेकराला, अगं तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माती जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माती जन्म मिळावे.
जन्म मला ते ऋण उपकारांचे आई तुझ्या कसे मी फेडावे तुझ्या पोटी आई आले कराला तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे दैवत माझे तू मूर्तिवंत साकार जीवना माझ्या तू दिल आकार चालविले मला तू धरून दोन कर वाहत होती तुझ्या दुधाची आधार महिमा मातेचा स्वामी तिन्ही जगाचा काय महिमा मातेचा स्वामी तिन्ही जगाचा तुझ्या विनाई त्याने भिकारी बनावे तुझ्या पोटी आई आले कराला तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे थंडी वारा उदरी दिला आई तुझा गौबारा सुख दुःखाची जणू सावलीच तुझी मायेचा तुझा गगावारा जशी हरण पाडसाला वासराला जशी हरण पाडसाला जशी गाय वासराला छोटा गारी धरुणी तिने गटावे तुझ्या पोटी आई आले कराला तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे काय वर्णुलीला तुला जन्म मला काय वर्णुलीला तुला जन्म मला ऋण उपकारांचे आई तुझ्या कसे मी फेडावे तुझ्या पोटी आई आले कराला तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे तुझ्या पोटी आई आले कराला पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे
महाराज गावदेवी आई व्याग्रांबरी माते सोनू भिकाजी वास्ता गोपाळ कृष्ण वास्ता भिकू गुणाजी वास्ता विठ्ठल रामचंद्र वास्ता गुरुवर्य नारायण गुरुवर्य नामदेव सुधाकर प्रमोद उवा अखंड भानुदास होळीचा विजय असो बोल शक्ती वाले छत्रपती शिवाजी महाराज या बघा, हा, हा. या बघा, हा. धन्यवाद या ठिकाणी बघा बक्षीस आलंय आमचे मित्रांनो गण सादर करतोय बघा आजपासून बरोबर 50 दिवस मोजून बघा बरोबर 50 दिवस आपल्या या बाप्पाच्या आगमनासाठी राहिले कधी एकदा त्याचं भोजन रूप पाहतोय है ना सगळ्यांना उत्सुकता लागले की विघ्नहर्ता कधी येणार त्याचं आगमन कधी होणार अरे ती वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले त्या वृक्ष वेली तुला प्रफुल्लित करण्यासाठी बहरून आल्या आणि फक्त आता ओढ लागले ती फक्त त्या बाप्पाच्या आगमनाची बुवा म्हणतात जास्त वेळ घेत नाही है ना कुठे आहेत बुवा या साईडला काय बुवा म्हणतात ना डायलॉग आहे बुवांचा डायलॉग अरे नाच करते काय लांबोरे काय नाच करते काय अरे पण मी म्हणतो काय म्हणतोय नाद तुम्ही नाही करायचा नाद तुमचा नाही नाद या माझ्या रसिकांचा करा कारण ते अजून आपण आहोत त्यांनी जर आपल्याला विचारले नाही तर कोणाचा नाद करणार आहे ना नाद कोणाचा करणार वाद कोणाचा करणार कारण सांगतो 14 सप्टेंबरला बरोबर ना 14 सप्टेंबरला अर्धी मुंबई खाली करायची ताकद कोणाचं असेल काय फक्त आणि फक्त माझ्या कोकणकरांच्या काय म्हणून सांगतोय नाद करायचा नाही नाद करायचा तर फक्त माझ्या कोकणकरांचा म्हणून गण गातोय शाहीर लक्ष द्यायचंय प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचंय काय म्हणतोय बघा निरंतर ज्योत लावली गणा तुझ्या या सेवेसाठी आतुरले हे भक्त सारे तुझ्याच ओढीसाठी किती बहावी वाट तुझ्या या गणा भेटीसाठी अर्या विश्वाचा अधिपती तू सदैव नाम तुझे यावोटी म्हणून काय म्हणतोय दिनाकतींचा ना हे धुन को बजाना दिनाकतींना चूमे गाए दिल झूमे जमाना पेपर
सोप्पा करून दिलाय. त्याला चाली आठवत नाही, पेपर सोप्पा करून दिलाय माऊली. काय म्हणते बघा, शब्दांच्याकडे लक्ष द्यायचंय. नभाच्या संग उधळीला रंग, या नभाच्या संग उधळीला रंग, भारावूनी गेल्या दिशा, अरे लवकर येना देवा गणेशा, तू लवकर येना देवा गणेशा. नभाच्या संग उधळीला रंग, नभाच्या संग उधळीला रंग, वारवून गेल्या दिशा, वारवून गेल्या दिशा, लवकर येना देवा गणेशा, लवकर येना देवा गणेशा. मंजुळ गाणी सुरात तो गाणारा, निर्झळ खळखळ खळखळ साथ तो देणारा, वारा मंजुळ गाणी सुरात तो गाणारा, निर्झळ खळखळ खळखळ साथ तो देणारा. सुंदर नटली हर्षान, मोर यथून येणार वर्षान, निसर्ग फुलवीस वर्षान, परगी आनंदी नशा, आसला निशाऊला जलता सरिता, बेधुंद होता जलता सरिता, बेधुंद होता, वारवून गेल्या दिशा, वारवून गेल्या दिशा, लवकर येना देवा गणेशा, लवकर येना देवा गणेशा. तुझ्या येण्याची लागली जना मनाला चाहून, कधी पडणार लंबोदरा भुवरी पाऊल, तुझ्या येण्याची लागली जना मनाला चाहून, कधी पडणार लंबोदरा भुवरी पाऊल, कधी पडणार लंबोदरा भुवरी पाऊल, कधी पडणार लंबोदरा भुवरी पाऊल. तुझा तो सजला चंदनी पाठ पहावी किती तुझी मी वाट, रोषणाईचा पाहण्यात उलग बघ हे सर्वेशा, विघ्न पडवाया विघ्नेशा, तव बिंदू गवता करवी उगवता, तव बिंदू गवता करवी उगवता,
नभाच्या संग उधळला रंग, नभाच्या संग उधळला रंग, वारवून गेल्या दिशा, वारवून गेल्या दिशा, येणा देवा गणेशा, लवकर येणा देवा गणेशा. ठीक आहे टाइम जातोय. या ठिकाणी बघा स्तवन झालंय, गण झालंय, आपल्या समोर गवळण सादर करतोय. म्हणायचं काय बघा, है ना आज जवळजवळ 2 वर्षांनी आमची भेट होतोय. गेल्या वर्षी मला विसरले, या राजाला विसरले गेल्या वर्षी, 2 वर्षात भेट होतोय. म्हणून सांगतोय शाहीर ऐसा नहीं चलेगा, आपको तो लांबुरेबा बोलते है ना, आपको तो लांबुरेबा बोलते, तो मेरे को बीच में क्यों छोड़ते, ऐसा नहीं चलेगा शाहीर. म्हणून 2 वर्षात भेटते. ही राधा काय म्हणते, अरे अजरा मर, या प्रेम या कानावरती केलं. म्हणून काय म्हणतोय बघा, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मी झुलविते मोहनाला, तोर धरून बसले मी, आज एकटी झुला, आठवण येते काना तुझी क्षणोक्षणाला, आणि नको कधी विसरू न जाऊ तुझ्या या राधिके. म्हणून विषय कसा आहे बघा, हो साईबा हो साईबा, हो साईबा, हो साईबा, मिलेंगे तुमसे हम बताएंगे ये कितना प्यार है हमें. आणि म्हणून शाहीर गवळण गातोय, आज हे अजरामर प्रेम तुझ्यावरती केलंय. अरे तुझ्या नावासमोर पण या राधेचं नाव नव्हतं आहे ना. म्हणून विषय कसा गातोय बघा, हे मोहना तुझ्या विना राहू कशी, तू सांगना काना, सांगायचंय जीव हा झुरतो तव मिलना, जीव हा झुरतो तव मिलना, कशी आवरू या मना. क्या बात है, हो हो. हे मोहना तुझ्या विना राहू कशी, तू सांगना. हे मोहना तुझ्या विना राहू कशी,
कशियावरू यामना तुझ्या पायीच प्रेमाची ही भाषा उलगडली प्रिय करा तुझ्याच मुळे ही प्रीत मला कळली होते आतुर मन माझे हे तुझ्याच भेटीला ओढ लागली मजला असे वाटते का तुझला मधुसूदना कशियावरू यामना मधुसूदना कशियावरू यामना सरे वचन तुझे हट्ट मी पुरवीन आता जागत्या वचनाला कधी आले तुला शरण आधी होते मी इंद्राची आता नया गवळ्याची तरी प्रीत नाही धरली तरी तुझ्याच मिलनाची या नारायणा कशियावरू यामना राधाई या नारायणा कशियावरू यामना तव मिलना कशियावरू यामना तव मिलना कशियावरू यामना हॅलो हॅलो बघा या ठिकाणी स्तवन झालंय गण झालंय गवळण झालंय आणि या शक्तितुराचा महत्वाचा विषय असतो तो म्हणजे प्रश्न शाहिरांना मी माझा विषय दिलेला आहे तुमच्या माहितीसाठी याचं पुन्हा एकदा वाचन करतो पहिला तुम्हाला सारांश सांगतो एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्णरथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना बिकट एका अरण्यात एका हॅलो एका राक्षसाने स्वतःला उलटे टाकून घेतलं होतं व तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करीत होता त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने ही जीवावर प्राण होऊ नये त्याचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होतं हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्याच शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाचा शरीराचा सुराडा केला तर शाहीर त्या राजाचं नाव